तो एस-पी जो वागलाय ना, तो घरगड्यासारखा वागलाय, त्याला तात्काळ निलंबित करा. त्याची निवृत्त हायकोर्ट जजमार्फत चौकशी करा आणि अरेरावी करणाऱ्या तुषार दोषीला निलंबित करा. अशी अगदी अरेतुरेची भाषा वापरून अधिवेशनामध्ये दुसरं तिसरं ही मागणी जी आहे ती कुणी केलेली नाहीये, तर एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानं केली आहे. कुठं केली आहे? तर अर्थातच राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये. हे पालकमंत्री म्हणजे शंभूराज देसाई आणि अर्थातच हे एस-पी म्हणजे तुषार दोशी. या जिल्हा पोलीस अधीक्षक असणाऱ्या तुषार दोशींची कारकीर्दच एकूणच वादग्रस्त राहिलेली आहे. आपल्याला अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आठवत असेल. या हत्याकांड प्रकरणापासून ते पुढं मराठा आंदोलकांवरील पहिला लाठीचार्ज ते साताऱ्यातील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण, ते साताऱ्यातलंच गाजलेलं अलीकडचं ड्रग्ज प्रकरण आणि आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीचा जो साताऱ्यामध्ये घडलेला ड्रामा, या सगळ्या प्रकरणांमध्ये तुषार दोषींवरती आरोप झालेले आहेत. या प्रत्येक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्येक वेळी ते कारवाईपासून वाचल्याचंच आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे. आता मात्र अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजल्यानं आणि थेट पालकमंत्र्यांवरच हात घातला असल्यानं दोषींवरती कारवाईची चिन्ह निर्माण झालेली आहेत. याच IPS तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द आपल्याला जाणून घ्यायचीच आहे. मात्र आता तुषार दोशी का चर्चेत आलेले आहेत या संदर्भामध्ये आताचा जो राडा झालेला आहे तो थोडक्यात ऐकून घेऊयात, म्हणजे तुषार दोशींचा संबंध आपल्या लक्षात येईल. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडनं पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंना धक्काबुक्की झाली, अगदी रक्त निघेपर्यंत. या प्रकरणी अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यात आला. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आमदार आक्रमक झाले. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांनी तर तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले. आता शंभूराज देसाई यांनी अधिवेशनामध्येच निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करताना तुषार दोशी यांच्या आधीच्या कारकिर्दीची सुद्धा चौकशी केली जावी अशी मागणी केली. अर्थात निलंबनाचा जो गोरेंनी काढलेला आदेश होता, या आदेशाला राम शिंदेंनी या आदेशाचा जो निर्णय आहे तो राखीव ठेवत एक प्रकारची त्या आदेशाला स्थगितीच दिली आहे असं म्हणावे लागेल. मात्र हे राजकारण जे आहे हे चालत राहील. मात्र तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द जी आहे ती या निमित्तानं पुन्हा चर्चेत आलेली आहे. आता एस-पी असलेले तुषार दोशी जे आहेत ते मूळचे रायगडच्या महाडचे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते शिकले. 2000 साली ते पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पहिली पोस्टिंग त्यांना चंद्रपूरमध्ये मिळाली. त्यानंतर त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, जालन्यामध्ये काम केलं आणि 2014ला IPS म्हणून त्यांचं प्रमोशन झालं. आता पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी त्यानंतर पुणे ATS, जालना, रेल्वे पुणे असं त्यांनी काम केलं आणि पुण्याहून म्हणजे लोहमार्ग पुणे येथून त्यांची सातारा SP म्हणून तिकडं नियुक्ती झाली. आता सातारा SP म्हणून आल्यानंतर ते सतत चर्चेत राहिले. याचं कारण म्हणजे 3 मुख्य प्रकरणं. यातलं पहिलं म्हणजे महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण, दुसरं साताऱ्यातलं गाजलेलं ड्रग्ज प्रकरण आणि आता तिसरा हा जिल्हा परिषदेमध्ये झालेला राडा. आता फलटणमधलं महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण राज्यभर चर्चेत राहिलेलं आणि हे प्रकरण खूप गाजलं सुद्धा. यावेळी सुषमा अंधारेंनी या प्रकरणामध्ये खूप आवाज उठवलेला आणि या प्रकरणामध्ये अंधारेंनी तुषार दोशी यांच्यावरती गंभीर आरोप केलेले. या प्रकरणामध्ये ज्यावेळेस रुपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेचे चॅट्स जाहीर केले, यावेळी चाकणकरांच्या बाजूला बसलेले SP तुषार दोशी यांनी त्यांना का अडवलं नाही असा सवाल करत अंधारेंनी दोषींवरती थेट चारित्र्य हननाचा आरोप केला होता. तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्य हनन केलंय का असा आरोप सुद्धा अंधारेंनी त्यावेळेस केला होता. या प्रकरणात विरोधी पक्षातील नेत्यांनीही दोषींवर गंभीर असे आरोप केले होते. त्यानंतर झालं साताऱ्यातलं ड्रग्ज प्रकरण.
हे ड्रग्ज प्रकरण सुद्धा खूप गाजलं. महाराष्ट्रभर या ड्रग्ज प्रकरणाची चर्चा झाली. त्यामध्ये मुख्य कारण होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचा या प्रकरणाशी जोडला गेलेला संबंध. ज्या ठिकाणी ड्रग्ज सापडलं त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदेचे बंधू असलेले प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून जेवण जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी केला होता. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती लपवून ठेवली असा आरोप सुद्धा अंधारे यांनी त्यावेळेस केला होता. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली, पण ड्रग्जशी संबंधित असलेली 3 लोकांची नावं जी आहेत ती FIR मध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत असा दावा सुद्धा सुषमा अंधारे यांनी त्यावेळेस केला आणि तुषार दोशी यांच्यावरती गंभीर आरोप केले. आता या साताऱ्यातल्या बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंसह गृह विभाग असलेल्या फडणवीसांवरही विरोधकांनी टीकास्त्र केलेलं हे प्रकरण देखील दोषी हाताळत होते. आणि आता तिसरं प्रकरण म्हणजे आताचा हा सातारा झडपीतला झालेला राडा. पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा एकंदरीतच बॉस अशी त्याची प्रतिमा असते आणि पालकमंत्र्यांच्या हातात एकूणच सगळं प्रशासन असतं आणि हे प्रशासन पालकमंत्र्यांच्या एकूण म्हणजे त्यांच्या इशाऱ्यावरती काम करत असतं असा एकंदरीत समज आहे. आणि त्याच पोलीस प्रशासनाकडून देसाईंना म्हणजे पालकमंत्री असलेल्या देसाईंना धक्काबुक्की झाली अगदी रक्तनिघेपर्यंत. या संपूर्ण राड्याच्या केंद्रस्थानी एकच नाव राहिलं ते म्हणजे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी. आता या प्रकरणामध्ये त्यांचं निलंबन होईल का हा खरं तर सवालच आहे. बरं, साताऱ्यात येण्याआधीही दोषी आणि वाद हे समीकरण होतच. आता यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरलं ते प्रकरण म्हणजे अंतरवाली सराटीतला लाठीचार्ज. तुषार दोशींवर अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज केल्याचा ठपका होता आणि मराठा आरक्षणासाठीचं जे आंदोलन सुरू झालेलं त्या उपोषण स्थळावरती आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप हा झाला होता. त्यामुळं या घटनेच्या विरोधात संतापाची लाट राज्यभरात उसळली होती आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाची गृह विभागानं गंभीर दखल घेतली आणि त्यावेळचे जालना पोलीस अधीक्षक असलेल्या तुषार दोशी यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक दोशी यांना या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागानं त्यावेळेस काढले होते. त्यानंतर दोशी यांची जालन्यामधून बदली झाली आणि पुण्यातल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदावरती ते गेले. तिथून त्यांची लोहमार्ग पोलीस पुणे इथं त्यांची बदली झाली आणि त्यानंतर ते साताऱ्याचे SP झाले. बरं, राज्यभर गाजलेल्या बिद्रे हत्याकांड प्रकरणामध्ये सुद्धा तुषार दोशी यांच्यावरती आरोप झाले होते. या प्रकरणाच्या तपासामध्ये तुषार दोशी यांनी आरोपी अभय कुरुंदकर याला मदत केली होती असा आरोप बिद्रेंचे पती राजू गोरे यांनी केले होते. आम्ही त्यांची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा केली होती, परंतु त्यांना आश्चर्यकारकरित्या पुढे राष्ट्रपती पदक मिळालं असं सुद्धा गोरे यांनी म्हटलं होतं. आता विशेष गोष्ट बघा, अंतरवालीतल्या लाठीचार्ज नंतर दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर दोशी यांच्या बदल्यांचा खेळ सुरू झाला आणि सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर दोशी यांची जालन्याहून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली. मात्र तत्कालीन मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या एका पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती आणि केसरकर यांच्या पत्रानंतर लगेचच दोशी यांची बदली जी आहे ती पुणे लोहमार्ग अधीक्षक म्हणून करण्यात आली होती आणि त्यानंतर दोशी हे साताऱ्याला गेले आणि याच साताऱ्यामध्ये दोशी आणि त्यांच्या नेतृत्वातील पोलीस कर्मचाऱ्यांवर शिंदेचे खासमखास असलेले मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की केल्याचे आरोप आता होत आहेत. अर्थात एवढे आरोप होऊनही तुषार दोशी मुख्य प्रवाहामध्ये काम करताना दिसत आहेत आणि त्यांच्या कामाचं कौतुक ही बऱ्याच वेळा होताना दिसत आहेत. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या पदांवर ते काम करताना दिसत आहेत आणि त्यांना त्यांच्या कामाबद्दल राष्ट्रपती पदक सुद्धा मिळाले. अशात नीलम गोरेंनी दोषींचं निलंबन जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासातच ते निलंबन होल्डवरती पडले. त्यामुळे आता या प्रकरणात गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि खरंच या प्रकरणामध्ये तुषार दोशी हे दोषी आहेत का
हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आपलं यावरचं जे मत आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.